मुंबई महापालिकेच्या सायन येथील लोकमान्य टिळक रुग्णालयाच्या पुनर्विकास होणाऱ्या इमारतीचं आज भूमिपूजन करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला। सायन रुग्णालयाच्या विस्तारीकरणासाठी मुंबई महापालिका साधारण 2.5 कोटी रुपये खर्च करणार आहे। विस्तारीकरणात डॉक्टर आणि नर्सेससाठी 25 मजली निवासी टॉवर, 13 मजली कॅन्सर केअर सुविधा, 15 मजली मुख्य रुग्णालय इमारत, 14 मजली आपत्कालीन विभाग, 13 मजली बाह्य रुग्ण विभाग आणि 40हून अधिक ऑपरेशन थिएटरचा समावेश असेल। MRI, CT स्कॅनसह अत्याधुनिक निदान सुविधा या रुग्णालयात आता उपलब्ध केल्या जाणार असल्याची माहिती दस्तूर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली। तसंच विस्तारीकरणानंतर सध्याच्या 1900 बेड्सची संख्या ही 3286 बेड्सवर जाईल। हा प्रकल्प 2030 साली पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे। महाराष्ट्राच्या इतर भागातनं देखील मोठ्या प्रमाणात रुग्ण या ठिकाणी येतात। साहजिकच एक मोठा ताण या सगळ्या रुग्णालयावर आहे आणि म्हणूनच याचं आधुनिकीकरण करणं आणि याला एक नवीन स्वरूप देणं, याचा विस्तार करणं हे अत्यंत महत्त्वाचं होतं। जवळपास 2500 कोटी रुपये महानगरपालिका याच्यावर खर्च करणार आहे आणि एक अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं हे हॉस्पिटल या ठिकाणी तयार होणार आहे। आणि या बातमीनंतर मुंबई ईस्ट वेस्ट मध्ये घेऊयात एक ब्रेक, पण तुम्ही पाहत राहा